नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर इथे बघा, मी 2 चमचे दही घेतलं. घरातलं लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर असे घरातले सगळे मसाले मी इथे घेतले आणि थोडीशी कसुरी मेथी मी इथे घेतली आहे. गरम मसाला पावडर घेतली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि चिकन टिक्का मसाला घेतला आहे, कारण आज आपण चिकन टिक्का बनवणार आहोत. हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल मी हे गरम करून घेतलं आहे आणि अर्धा लिंबू इथे मी याच्यामध्ये पिळून घेतला व्यवस्थित. आणि हे मिश्रण आहे ना, छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कारण आता म्हणजे आता आपण हॉटेलमध्ये वगैरे जर गेलं तर बघा, सगळ्यात आधी आपण स्टार्टर ऑर्डर करतो, हो की नाही? म्हणून हे आपण स्टार्टर बनवणार आहोत. आपल्या घरामध्ये कधी छोटी मोठी जर आपल्याला पार्टी करायची असेल किंवा आपल्या मुलांना, तर आपण असं घरातल्या घरात आहे ना स्टार्टर बनवू शकतो. किंवा कधी हॉटेलला जायचं असेल, नाही जायला जमलं तरी असं स्टार्टर आपण घरामध्ये बनवून आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकतो. असं हे आपलं चिकन टिक्का इथे आपण बनवायला घेतलेलं आहे. आणि आता बघा, स्वच्छ चिकन मी इथे धुवून घेतलं आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स झालं की याला आहे ना 20 मिनिटं आहे ना रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आपण. आणि हॉटेलमध्ये गेल्यावर जेव्हा आपण स्टार्टर ऑर्डर करतो त्याच्यासोबत आपल्याला बघा चटणी देतात ना, हिरवी चटणी. तर ती हिरवी चटणी इथे आपल्याला बनवायची आहे. तर पुदिना आणि कोथिंबीर, आपल्याला चटणी जेवढी बनवायची असेल ना त्या पद्धतीने भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना आणि आपल्या चवीप्रमाणे आपण हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या, लसूण आणि काळं मीठ याच्यामध्ये वापरायचे आपण. हे काळं मीठ मी इथे टाकलंय आणि दही टाकायचे. 2-3 चमचे दही वापरलंय आणि साधं मीठ, हे साधं मीठ पण टाकून घेतलं. आणि ही जिरा पावडर मी इथे टाकलेली आहे, कारण याने आपली जी चटणी आहे ना स्टार्टरची हिरवी, खूपच छान आणि टेस्टी होते. तर आता बघा, चटणी अशी छान मिक्सरला मी बारीक पेस्ट करून घेतली. आणि आता चिकन आपण इथे फ्राय करायला घ्यायचं आहे, चिकन टिक्का. मग आता एका पॅनमध्ये ना थोडंसं बटर लावून घेतलं. तेल अजिबात इथे मी वापरलेलं नाही आहे. आणि मग हे सगळे आपण पॅनवरती ना व्यवस्थित पीस इथे लावून द्यायचे. आपल्या पॅनला जसे बसतील ना तसे लावायचे. आणि याला आहे ना आता छान आलटी पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं असं सगळं छान शिजवून घेणार आहोत. तर बघा, असं छान आलटी पलटी करायचं. इथे अजिबात आपल्याला तेलाची गरज पडत नाही. आता घरामध्ये आता बघा, आपल्याला जर घरात आपले सगळे नॉनव्हेज आवडीने खाणारे जर असेल तर त्यांच्यासाठी पण आपण असं स्टार्टर घरात बनवू शकतो. किंवा आता छोटी मोठी आपल्या घरात काही पार्टी असेल, आपल्याला पार्टी करायची असेल, तर त्या पार्टी निमित्त पण आपण असं घरात बनवू शकतो. कारण मी पण हे असं छोट्याशा पार्टीसाठीच घरातल्या घरात बनवलं होतं. आणि असं झाकण ठेवून ना छान त्याला वाफ द्यायची, म्हणजे चिकन ना खूपच छान व्यवस्थित सॉफ्ट शिजल्या जातं. आणि व्यवस्थित त्याला आलटी पलटी करून घ्यायचं. एकदा दोनदा आलटी पलटी करून वाफ देऊन याला मस्त शिजवून घ्यायचं 5-6 मिनटं. आणि खूप जास्त टेस्टी झालं होतं. म्हणजे आपण जे बाहेर खातो ना, म्हणजे बाहेर खाण्यापेक्षा तर घरचं हे असं बनवलं ना ह्या पद्धतीने, तर खूप जास्त टेस्टी लागलं. आता लगेच आपण जाळी ठेवायची गॅसवरती आणि हे सगळे पीस जाळीवरती लावून द्यायचे आणि छान हे पण मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता एक साईड इथे भाजून झाली की मग दुसरी साईड आपल्याला पलटी करायची आहेत सगळे पीस.
आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतले. हे सगळे पलटी करून व्यवस्थित भाजून घेतले हे मी. कारण हे सगळी म्हणजे पुढची मागची सगळी साईड व्यवस्थित त्याला आलटी-पलटी करायचं आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आपण. आणि परत आता राहिलेले पीस मी पॅनमध्ये असे टाकून दिले आणि पुन्हा हे पण त्याच पद्धतीने मी असे फ्राय करून घेतले जरा. आता इथे काय मी परत बटर वापरलं नाही. जे आधी सुरुवातीला लावलं होतं ना तेवढंच याच्यामध्ये मी हे डबल टाकून घेतले. आणि छान याला पण आलटी-पलटी करून आहे ना, याला पण अशी वाफ काढून शिजवून घ्यायचं. जसं आपण आधी केलं ना त्याच पद्धतीने हे पण राहिलेले पीस पण तसेच केले. आता बघा आपलं हे चिकन पण छान इथे शिजलंय. कारण हे आपल्याला व्यवस्थितच जाळीवर काय ते म्हणजे व्यवस्थित शिजल्या जात नाही, कारण जळतं. म्हणून आपल्याला इथेच छान घ्यायचं आहे शिजवून आणि जाळीवर फक्त आपल्याला ते क्रिस्पी करायचं आहे भाजून. आता छान हे पण झालं. आता परत हे मी जाळीवर सगळं आता ठेवणार आहे आणि हे जाळीवर ठेवून याला पण आपण असं छान भाजून घ्यायचं सगळं आलटी-पलटी करून दोन्ही साईड. खूपच जास्त टेस्टी लागलं, कारण घरात पण खूप सगळे खुश झाले एकदम. सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं हे. आता हे पण आलटी-पलटी करून छान भाजून घेतले. असं छान हे आपल्याला भाजून घ्यायचे दोन्ही साईडने व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी टायमात पण होतं. काय त्याला जास्त आपल्याला मेहनत नाही लागत. म्हणून आपण नक्कीच हे घरामध्ये करू शकतो चिकन टिक्का फ्राय. आता हे बघा आपलं चिकन टिक्का इथे तयार झालेला आहे. व्यवस्थित छान सगळं मी भाजून घेतले आलटी-पलटी करून सगळी साईड. आणि इथे थोडंसं मी बटर पण गरम करून ठेवलं आहे, कारण आता आपल्याला याच्यावरती ना बटर टाकून घ्यायचं आहे. आपण हे जेवढं छान भाजून घेतो ना तेवढं ते खायला जास्त टेस्टी लागतं. म्हणून ते व्यवस्थितच जरा छान भाजून घ्यायचं. आता बघा हे किती छान भाजलेलं आहे. अजिबात त्याला घाई करायची नाही. ते छान भाजायचं आणि इथे आपला चिकन टिक्का फ्राय रेडी झालेला आहे. थोडंसं बटर टाकून घ्यायचं आणि चटणीसोबत छान एन्जॉय करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि चिकन टिक्का कसा झाला आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता व्यवस्थित शिजला पण तो बघा, मी तुम्हाला दाखवलं छान चटणीसोबत